नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त कुरकुरीत अशी आळूची वडी ही रेसिपी शेअर केलेली आहे। खूप जणांची अशी तक्रार असते, आळूची वडी कुरकुरीत होत नाही किंवा जास्तच तेलकट होते, छान अशी लेयर्स आळूच्या वडीला येत नाहीत। त्यासाठी मी तुम्हाला आज खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि खास असा जो एक पदार्थ त्यामध्ये टाकलेला आहे, त्यामुळे आळूची वडी अगदी कुरकुरीत तुम्ही 8 दिवस सुद्धा ठेवलं तरीही कुरकुरीत होते, लूज पडत नाही। 8 दिवस टिकणारी अशी मस्त आळूची वडी आपण करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे, त्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा। तर इथं मी 1 वाटी हरभऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे छान असं कुरकुरीतपणा आळूच्या वडीला येते। तर 1 चमचा तिखट, हळद आणि हिंग टाकलेला आहे। धने जिरेची पावडर टाकून घेतलेली आहे आणि पांढरे तीळ टाकायचे आहेत आपल्याला 2 चमचे आणि हिरवा ठेसा बनवून घेतलेला आहे। यामध्ये जिरं, ओवा, हिरवी मिरची आणि लसूण असा हा ठेसा बनवून घेतलेला आहे आणि चिंचेचा कोळ। तुमच्या जेवढं पीठ आहे त्यानुसार तुम्ही चिंचेचा कोळ कमी जास्त करू शकता। अर्धी वाटी मी चिंचेचा कोळ टाकलेला आहे, तुम्ही लिंबू सुद्धा टाकू शकता। यामुळे जे आपण आळूची जे पानं असतात गळ्यात जाऊन खवखवले जातात, त्यामुळे ह्यामध्ये लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ टाकलं जातं। त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी एक कोणतं तरी टाका, त्यामुळे छान असे आपले आळूचे वडी खाताना गळ्यात खवखवणार नाही। तर इथं मी आळूचे पानं घेतलेले आहेत, ते छान धुवून पुसून घेतलेले आहेत आणि थोडंसं लाटण्याच्या साहाय्याने जे शिरा असतात ते थोडे प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून आपण ह्यापासून वड्या बनवतो त्याची अशी रोल असतो जो चांगल्या प्रकारे फोल्ड होतो। तर अशा पद्धतीने बघा मी सगळे जे आळूचे पानं आहेत छान असं थोडंसं लाटण्याच्या साहाय्याने प्रेस करून घेतलेले आहेत आणि जे आपलं पीठ आहे मस्त अशा पद्धतीनं भिजलं गेलेलं आहे 2 मिनिटं आणि ह्यामध्ये लास्टला मी मीठ टाकून घेतलेलं आहे। यामुळं आपलं जे पीठ आहे जास्तच असं पातळ होत नाही, त्यामुळे लास्टला आपल्याला ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। तर आता हे पानं घ्यायचे अशा पद्धतीनं किचनच्या ओट्यावर किंवा चॉपिंग बोर्डवर अशा पद्धतीनं पानं ठेवून पातळसर आपल्याला ह्याला पीठ लावून घ्यायचं आहे। पीठ जास्त जाड लावायचं नाही, त्यामुळं आपले जे वड्या असतात ते कुरकुरीत होत नाहीत। जास्त पीठ लावलं तर कुरकुरीत लागत नाहीत आणि वडी पण चविष्ट लागत नाही। तर हे पान अशा पद्धतीनं विरुद्ध दिशेला ठेवायचं आहे दुसऱ्या पानावर। तर त्या पण पानाला अशाच पद्धतीनं एकदम पातळसर आपल्याला कोटिंग करायचे आहे। तर तुम्ही 3-4 पानाची किंवा जास्त पानाची सुद्धा अशा पद्धतीने रोल बनवू शकता। छोटे जर पानं असेल तर असे मधोमध ठेवायचे अशा पद्धतीनं, जेणेकरून आपला रोल चांगल्या प्रकारे फोल्ड होईल। आणि बघा मी इथं 4 पानाचा रोल करून घेतलेला आहे। दोन्ही साईडनं अशा पद्धतीनं फोल्ड करायचा आणि एकदम दाबून आपल्याला हे रोल बनवून घ्यायचा आहे। दाबून रोल केल्यामुळे आपली जी वडी असते ती पोकळ होत नाही आणि छान असे लेयर्स पडतात। तर थोडंसं वरच्या साईडनं पीठ लावत आपल्याला हे रोल करायचं, जेणेकरून पानांना एकमेकांना छान प्रकारे चिटकल्या जातात। तर बघा अशा पद्धतीनं घट्टसर आपला हा रोल तयार झालेला आहे। थोडंसं दोन्ही साईडनं अशा पद्धतीनं प्रेस करून तुम्ही वड्या उकळायची चाळण अशा पद्धतीनं किंवा साध्या आपल्या चाळणीवर सुद्धा ह्या वड्या उकळू शकता। तर थोडंसं तेल लावायचं जी चाळण आपण उकळतो आणि छान प्रकारे 10 मिनिटं ह्या वाफवून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं थंड करून घेतलेले आहे। थोडंसं तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। फ्रीजमध्ये मी अर्धा तास ठेवलेला आहे आणि छान असं कापून घेतलेला आहे। ज्या वड्या पातळसर कापायच्या आहेत, त्यामुळे वड्या चांगल्या प्रकारे कुरकुरीत होतील। तर तेल गरम झालेलं आहे, तेल चांगल्या प्रकारे गरम व्हायला पाहिजे, त्यामुळे आपल्या वड्या तेलकट होत नाही। जर थंड तेलामध्ये तुम्ही
ह्या वड्या जर टाकल्या तर आपल्या वड्या जास्तच तेल पितात, तेलकट होतात, त्यामुळे ही खास अशी टिप्स लक्षात ठेवा। तर छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपणाला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत। या पद्धतीनं मस्त क्रिस्पी अशा आपल्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत। अगदी पारंपरिक पद्धतीनं आपण ह्या आळूच्या वड्या तयार केलेल्या आहेत। तर ही रेसिपी मस्त झटपट होणारी आहे आणि माझी पद्धत किंवा माझ्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि घरी एकदा ह्या पद्धतीनं ट्राय करून बघा। झटपट होते आणि छान अशा कुरकुरीत पण लागतात। ही रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटून जाईल। असाच पौष्टिक कुरकुरीत पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।